मी कार्यकारी अभियंता पाचोरा महावितरण। पूर्ण तालुका तुमच्याकडे आहे पाचोरा? माझ्याकडे पाचोरा तालुका, बडगाव आणि नगरदेवळा आहे आणि पारोळा तालुका आहे। पाचोरा तालुक्याचे तुमच्या कार्यक्षेत्रात किती गाव आहेत? आमच्या पाचोरा डिव्हिजनमध्ये जवळपास 254 गाव आहेत। कनिष्ठ अभियंता किती? कनिष्ठ अभियंता 29 आहेत। हे नियमित असतात का? हो, काही वॅकंट आहेत, 8 ते 10 पोस्ट वॅकंट आहेत आणि 5 एसडी आहेत माझ्याकडे। वारंवार विद्युत पुरवठा आता मान्सून प्री मान्सून आल्यामुळे काही ट्री कटिंगचे कामं सुरू होते। आता पहिला पाऊस आल्यामुळे काही इन्सुलेटर्स, काही डिश, काही जीर्ण तार हे आता पहिल्या पावसामध्ये गडबड होते, त्याच्यामुळे ब्रेकडाऊन होतात आणि आता पहिल्या पावसामुळे ते सगळं धुवून निघालेलं आहे आणि भरपूर मॅक्सिमम मेंटेनन्सचे कामं झालेले आहेत। त्याच्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी त्यांचा कार्यकाळ संपल्यावर बदली का होत नाही? ते बदलीचं अधिकार माझ्या हातात नाही आहे। त्याचा जसं टेन्युअर असते चव्हाण साहेब ते शेतकऱ्यांना शिवीगाळ करतात, त्याच्याबद्दल ते पर्सनल त्यांचा मॅटर, त्याच्याबद्दल मी काही नाही बोलू शकतो। तुम्ही त्याच्यावर बॉस आहे ना सर? हो, मला माझ्याकडे तशी कंप्लेंट अजून आलेली नाही। तक्रार तुमच्यापर्यंत येत नाही, लोकांच्या मागण्या तुमच्यापर्यंत हो, येऊ द्या ना, आल्यानंतर त्याच्यानंतर नियमन कारवाई करू। आणि बरेच कर्मचारी तुमच्या मुख्यालयात राहतील, एक महत्वाचं आहे। हां, त्याच्यासाठी जे शाखा अभियंता आहे त्यांचं काम आहे ते मुख्यालय राहतात की नाही, आपली त्यांना ऑलरेडी रायटिंगमध्ये दिलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या मुख्यालय राहावं, पाण्या पावसाचे दिवस आहे आणि सगळं सप्लाय मेंटेन करावं आणि ग्राहकाला एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे। आमचे आंबेवडगावचे ग्राहक वारंवार ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा की कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी, काय होती? मागं 3 महिन्याआधी आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर काही कारवाई करता आली नाही। आता तुमचे जर प्रपोजल आले तर त्या हिशोबानं आपण ते 4 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे। ठीक आहे ना, आता जे पत्रिका बदल्याचं सेशन सुरू होईल त्यावेळेस बदली करण्यात येईल।